तर नक्कीच मी तुम्हाला असं सांगेल की ज्यावेळेस कुलस्वामी ब संघ आहे त्यांचं जर आपण जर थोडं अवलोकन केलं तर साथ खेलेंगे साथ जितेंगे हमारी टीम हमारी पहचान असं म्हणत त्यांनी कालपासूनचा खेळ केलेला आहे. जब टीम एक हो तो जीत तय है, ये या पद्धतीने त्यांनी कालचा आणि आजचा खेळ आपण त्यांचा पाहणार आहोत. नक्कीच जर कर्मवीर पतसंस्थेचा कालच्या दिवसाचा विचार केला सर, ओपनर जो बॅट्समॅन आला होता नक्कीच नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर अनिकेत गायकवाड नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरला होता. एक हाती लढा घेऊन आपल्या संघासाठी खेळत असताना दिसला होता आणि दुसरा सामना आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता. सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसात झाली होती, पण आजच्या दिवसात विचार केला तर कोणाचा दिवस ठरतो बघितले जाईल विजय संपादित करण्यासाठी. आजच्या दिवसाचा विचार केला तर 14वी लढत येथे खेळली जात आहे. श्री कुलस्वामी ब बना कर्मवीर पतसंस्था सांगली. पहिले नाणेपैकी जिथून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कर्मवीर पतसंस्था सांगली. म्हणजेच आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना खूप महत्त्वाचा असेल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज नक्कीच चांगला सामना आपण पाहतोय आणि समोर उंचापुरा असा पुन्हा एकदा अनिकेत गायकवाड एक अष्टपैलू खेळाडू आपण खेळताना पाहतोय. नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबच्या ह्या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये भरगच्च सकाळीच खरं तर कोवळ्या उन्हामध्ये भरगच्च भरलेलं मैदान आपण पाहतोय. आणि सर आता जे ऑनलाईन जे आमचे प्रेक्षक बघतायत सर, आजचा हा सामना पुन्हा एकदा आकाश चोपडा सुंदर असा तडकवण्याचा प्रयत्न केलाय, उंच फटका मारलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. सुंदर असा फटका मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर हा चांगला झेल ह्या क्षेत्ररक्षकाकडून सुटला असं म्हणावं लागेल. पाहूया आता आकाश त्याचा बदला कसा घेतोय आपल्या संघाला संघाची धावसंख्या उभारण्यामध्ये. खरं तर आकाश चोपडा सर हा लेदरवर खेळणारा, पाचगणीमधून महाबळेश्वरमधून खेळणारा हा आमचा खेळाडू आहे. नक्कीच जर लेदरचा विचार केला सर, प्रत्येक चेंडूला टायमिंग घेऊन मारलेला फटका म्हणजेच कुठेतरी संपूर्ण चेंडूवर ठेवलेली नजर आणि त्यानंतर ठेवलेला हा फटका, म्हणूनच कुठेतरी एस टी रक्षकाकडनं झालेली चुकी आणि त्या चुकीचा कितपत फायदा उचलतो बघितलं जाईल अनिकेत. सुरेख फटका संत गतीने नक्कीच जमिनीला समांतर मारलेला हा फटका. दोन्ही उंचपुरं खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रथम षटक फेकत असताना खेळत असताना, पण झेलची कुठेतरी आता उणिवा नक्कीच भासत असताना मोठा दोन्ही फलंदाजांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण मेगा फायनलची मॅच खेळणार आहोत. त्या पद्धतीने तुमचा आत्तापासूनचा सामना हा मेगा फायनल समजून तुम्ही खेळला गेला पाहिजे. त्या पद्धतीची फटकेबाजी झाली पाहिजे, उत्तुंग अशी रणसंख्या त्यांनी उभारली गेली पाहिजे असं म्हणावं लागेल, कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढी कारकीर्द त्यांची आहे. ज्या ठिकाणी 2 किंवा अधिकच्या रन अपेक्षित असतात त्या ठिकाणी एका धावेवर फलंदाज समाधान मानताना आपण पाहतोय. खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मोठी धाव संख्या जर उभारली गेली तर नक्की पुढच्या दोन्ही षटकामध्ये त्याला एक चांगला रूप देता येतं असं म्हणावं लागेल प्रशांत सर. सर्व खेळाडूंना विनंती आहे, ज्या टीमचे खेळाडू इथे उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी नाश्ता आलेला आहे, त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. सुंदर असा फटका, सुंदर असा फटका, 4 सीमारेषेच्या बाहेर त्याने आलेला चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने अनिकेत गायकवाड यांनी सीमा पार केलेला आहे. नक्कीच अनिकेत गायकवाड याचा विचार केला तर स्ट्रेट ड्राईव्ह सरळ मारलेला हा फटका 1 बाउन्स सीमारेषेलगत जात असताना दिसला, कारण की नक्कीच पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन खेळत असताना पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे जबाबदारी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. सुरेख पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेने टोलेला हा फटका, 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावसंख्येमध्ये भर पाहिली गेली. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर श्री कुलस्वामी ब या संघाचा
9 धावसंख्या. म्हणजेच जर सर विचार केला तर एक झेल त्यामागे सोडली गेली होती. पण काही होते बघितले जाईल, जीवनदान दिलं, जीवनदानाचा कितपत फायदा उचलतात बघितले जाईल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. पण आता सकाळच्या सत्राचा विचार केला तर कुठेतरी परमानंद झाला आणि त्याच्याचबरोबर दुसरे त्यांचे प्रशांत झाले. कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितल्या जाईल येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूंमध्ये. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा श्री कुलस्वामी चषक 2026 रंगला जाणारा सामना. श्री कुलस्वामी बना कर्मवीर पतसंस्था सांगली. नक्कीच 350 ते 400 किलोमीटरचं अंतर पार करून या स्पर्धेसाठी कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात उपस्थिती दाखवल्याबद्दल सांगली धर्मवीर पतसंस्थेचा पुढचा गोलंदाज सबमित मंडलिक हा आपली गोलंदाजी घेऊन येतोय, सामना करतोय अनिकेत गायकवाड. परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल, डॉट गेलेला आहे. काहीसा संत गतीने फेकलेला चेंडू म्हणावा लागेल आणि त्या ठिकाणी अनिकेत गायकवाडला त्यांनी बीट केलंय. दुसरा चेंडू आणि अनिकेतने त्या पद्धतीचा समाचार घेतलाय, तो पाहूया. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण असल्यामुळे बरोबर 1 धावेवर अनिकेतला समाधान मानावं लागतंय. पुढचा सबमिल मडके याचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू आपल्या षटकातला सामना करतोय. चोपडेने तो त्याच पद्धतीने तडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सुद्धा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. कुठं 22ची धाव आहे. पुन्हा एकदा सबमिल सामना करतोय अनिकेत. पाहूया, अनिकेतने सुंदर असा तडकवलेला आहे आणि हा चेंडू जातोय सीमा पार. 4 रनासाठी सुंदर असा फटका, चांगल्या बॉलवर मारलेला हा चांगला फटका म्हणावा लागेल आपल्या संघासाठी. हा त्याच्या वैयक्तिक दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 15वर. 4 चेंडूचा सामना पूर्ण झालेला आहे, धावसंख्या पोहोचलेली आहे 15वर. नक्कीच जर विचार केला तर एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आतापर्यंत पाहायला भेटते. अनिकेत गायकवाडचा याचा विचार केला तर पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन आणि पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख चेंडू, देखना चेंडू पंच करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता ऑफच्या दिशेने, पण गोलंदाजीच्या हातात दाद दिली जाते. 4 चेंडू सुरेख टाकले गेले. 5वा चेंडू बीट करण्यात नक्कीच यशस्वी झाला तो अनिकेत गायकवाड सारख्या फलंदाजाला. कारण की आताचा विचार केला तर शेवटचा चेंडू, पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू सुरेख फटका, देखना फटका, चुकी पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांना झालेली चुकी, तेथे क्षेत्ररक्षण नक्कीच कमबॅक करत असताना, बॅकअप देत असताना बघता शेवटच्या चेंडूला आलेली 2 धावसंख्या आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर श्री कुलस्वामी ब या संघाची धावसंख्या फळकावं लागते ती 17 धावसंख्या. म्हणजे जर सरासरीचा विचार केला तर 8.50च्या सरासरीने कुलस्वामी ब य संघ कुठेतरी खेळत असताना दिसतोय. पण अपोजिट संघाचा विचार केला त्याच ताकदीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 8 धावसंख्या. सुरेख भेदक टिचून केलेली ही गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. गोलंदाजी मार्फत कर्मवीर पतसंस्थे संघाचा गोलंदाज संतोष सज्ज होतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघितली जाईल संतोष. जर सरासरीचा विचार केला ना, कुठेतरी आता सरासरी गाठण्याचा मोठा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. आता सर आताच म्हटल्याप्रमाणे एक आज मेगा फायनलचे सामने खेळायचे, त्या पद्धतीने आपण सकाळपासूनचे सामने त्याची योजना आणि त्या पद्धतीचा खेळ व्हायला पाहिजे असं या ठिकाणी बोलावं लागेल. आणि त्याची क्षमता असलेले दोन्ही फलंदाज नक्कीच मैदानात आहेत. आज आकाश चोपडा असेल किंवा अनिकेत गायकवाड असेल, हे सतत आणि नाविन्यपूर्ण खेळ करणारे खेळाडू आहेत. पाहूया, संतोष पुढचा चेंडू टाकतोय आणि हा सुंदर असा फटका 4 रनासाठी आपण आकाश चोपडाने लगावलेला आहे. संघाची कुलस्वामी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 21 वर.
नक्कीच आकाश चोपडा आताचा विचार केला तर झेल सोडल्यानंतर सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. जवाब फलंदाजी पाहायला भेटते. पकडो कॅच जितो मॅच कॅच सोडल्यानंतर कुठेतरी आकाश चोपडा चांगली भेदक फलंदाजी करत असताना संतोषच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्या 21 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा चेंडू संतोषचा आकाशने बरोबर सुंदर असा तडकवण्याचा प्रयत्न आणि खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 3 धावा रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी झालेला आहे. असं फिल्डर कोण आहे? फिल्डर कोण आहे? अनिकेत स्ट्राईक लागेल. नक्कीच अनिकेत गायकवाड पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करत असताना जर विचार केला तर दोन्ही ऑफ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले होते. सुरेख फटका, देखना फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेलगत 4 धावसंख्येसाठी. सुरेख फटकेबाजी आतापर्यंत अनिकेत गायकवाडच्या माध्यमातून पाहायला भेटेल. जवाब फलंदाजी, देखणी फलंदाजी पाहायला भेटेल. जसा उंचीचा उपयोग गोलंदाजीसाठी करतो ना तसाच फलंदाजीसाठी पूर्णपणे त्याचा प्रयत्न केला जातोय संतोषच्या भेदक गोलंदाजीवर. अनिकेत गायकवाड हा खरं तर एक अभ्यासू फलंदाज आपण म्हणावं लागेल. ज्यावेळेस तो मैदानात असतो त्यावेळेस पूर्ण आत्मविश्वास पूर्ण टीममध्ये निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. स्वतःचा आत्मविश्वास ज्यावेळेस बळावतो त्यावेळेस टीमचा आत्मविश्वास सुद्धा एक कप्तान म्हणून त्यांनी कायम ठेवलेला आहे. पाहूया पुढच्या चेंडूचा समाचार. अनिकेत गायकवाड कसा घेतो आणि आपल्या संघाला काय योगदान देतो. एक सुंदर असा चट लावलेला आहे आणि पाहूया 4 रन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खरं तर क्षेत्ररक्षकाची कमाल करावी वाटते. 2 धावा अनिकेतने पळून पूर्ण काढलेल्या आहेत. नक्कीच विचार केला तर कर्मवीर पतसंस्थेचे जे क्षेत्ररक्षण नक्कीच चांगले पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये. पण कुठेतरी अयशस्वी आता गोलंदाजी पाहायला भेटली. कारण की जर विचार केला तर अनिकेत सारख्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न संतोष करतोय पण तेवढ्याच ताकीने अनिकेत तेथे प्रयत्न करतोय. फलंदाजाला सुरेख 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 झेल, लाजवाब झेल पाहायला भेटला. बघा फक्त सर 2 इंचांचा फरक होता क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाचा. पण शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली, कुठेही पाय खाली टेकून दिला नाही आणि अनिकेत सारख्या मोठ्या फलंदाजाला जाळ्यात विणलं आणि जाळं कुठेही फाटून दिलं नाही आणि अनिकेत बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना या क्षेत्ररक्षकाची खरं त्याला दाद द्यावी लागेल. संजय आणि तुम्ही खूप असा चांगला झेल टिपलेला आपण पाहिला. खरं तर कर्मवीर संघाची कालची पहिली मॅच त्यांनी थोडीशी गमावल्यानंतर कुठेतरी त्यांना त्याचं एक मनोबल त्यांचं खचलेलं आपण पाहिलं. पण त्यानंतर त्यांनी जो कमबॅक केला आहे खेळामध्ये तो खूप नावन्यासारखा आहे. आमचे सहकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या आग्रहाला खरं तर त्यांनी ठेवून सांगलीवरून प्रवास करून आज नवी मुंबईच्या ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये कर्मवीर पतसंस्थेचा हा संघ खेळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. तिन्ही ठिकाणी त्यांनी जवळपास सीमापार जाणारे चेंडू अडवलेत आणि आता सीमा लगेच टिपलेला झेल हा तर नाविन्यपूर्ण म्हणावे लागेल. बघा सर, खेळाची चिक अशा असेल, खेळासाठी खूप मेहनत करावी लागेल. जर खेळण्यासाठी कुठून खेळाडू येतात तर ते सांगणं कुठेतरी अचूक समजलं जाईल. कारण की खेळण्यासाठी कोण कुठेही जाऊ शकतात. पुन्हा एकदा जेलची संधी, सुरेख प्रयत्न पण कुठेतरी अयशस्वी होत असताना पाहायला भेटले. पकडो कॅच जितो मॅच, एक झेल नक्कीच सुरेख पकडला होता. हा झेल जर पकडला असताना या स्पर्धेत एक उत्कृष्ट झेल म्हणून संबोधला गेला असता. कारण की प्रयत्न पूर्णपणे केले गेले होते, अयशस्वी झाले. पण चेंडू जातो या 1 बाउन्स सीमारेषे लगत 4 धावसंख्या. 4 धावसंख्येमध्ये बघता 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावं लागते ती 32 धावसंख्या. म्हणजे जर सरासरीचा विचार केला तर 10.33च्या सरासरीने संघ कुठेतरी खेळत असताना दिसतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं स्लॉगवरचं षटक कुठला गोलंदाज सज्ज होतो बघितले जाईल. श्री कुलस्वामी चषक 2026 मध्ये गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमोल सुतार. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. फलंदाजी मार्फत आकाश. पहिला चेंडू फेस करेल तो आकाश. कशा प्रकारे फेस करतोय
गोलंदाजासाठी सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, सीमा रेषेलगत 6 धावसंख्या. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते आकाशच्या माध्यमातून. बघा सर, आकाशाचा विचार केला तर पहिला झेल सोडला होता, पण नंतर त्याच्या फलंदाजीमधून आलेले मोठे प्रहार, एक षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून नक्कीच त्याने पूर्णपणे आपली बाजू भक्कम केलेली आणि संघाची धावसंख्या कुठेतरी 6 ने वाढवून धावसंख्या फळकावर लावली. ती 39 धावसंख्या, 38 धावसंख्या. गोलंदाज सज्ज, दुसरा चेंडू पुन्हा एकदा आकाशाच्यासाठी. स्लो टाकलेला चेंडूला दिशा दिली कव्हरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते आकाशच्या माध्यमातून. चेंडू जातोय दंदन करीत सीमा रेषेलगत 4 धावसंख्या. म्हणजे जो पूर्णपणे अभ्यास करून आलेला हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय या स्पर्धेमध्ये. सर, कालपासून पाहिले सर्व सामने ह्या संघाने जिंकलेले आहेत आणि अगदी उत्तुंग असं मनोबल असलेला हा संघ आहे आणि जो टीम बॉन्डिंग आहे ह्या संघाची अत्यंत चांगली आपण कालपासून पाहतोय. जेव्हा क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि ज्यावेळेस पहिल्या ओपनिंगच्या वेळेस अनिकेत गायकवाडने केलेली बॅटिंग असेल किंवा आता त्याची जबाबदारी घेतली असेल, आपण आकाश चोपडा पाहतोय. खरं तर आकाश चोपडेबरोबर आता शुभम हा एक चांगला अनुभवी फलंदाज मैदानामध्ये आहे. पाहूया अखेरच्या षटकामध्ये कुलस्वामी संघ ब आपला किती रनांचं शिखर उभं करतंय हे आपल्याला या षटकामध्ये पाहायचंय. सुरेख रणनीती आखली होती. एसटी लक्षाचा विचार केला ना, पूर्णपणे गोलंदाजाला सांगितलं होतं ह्या दिशेने चेंडू टाक. नक्कीच चांगली कमबॅक आता पाहायला भेटते गोलंदाजाकडनं. जर आकाशचं कौतुक करावं, कालच्या दिवसात कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता, त्याचा प्रॉब्लेम आला होता, कालच्या दिवसात नव्हता, पण आजच्या सकाळच्या सत्राचा विचार केला तर सुरेख कामगिरी करण्यासाठी नक्कीच आपल्या संघासाठी आला होता. कारण की बघा, आईच्या थोडा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे तो गेला होता, पण खेळण्यापेक्षा आईला खूप महत्व असतं. कारण की आईवर असलेलं प्रेम, जगात एकच अशी व्यक्ती असते त्याच्यासाठी आपण काही करू शकतो, ती म्हणजे आई. आकाशने सुंदर असा खेळ केलेला आपण पाहिलाय. त्यांनी त्याच्या खेळाला नक्कीच न्याय दिला आणि पुढच्या चेंडूवर तो जरी झेलबाद झाला असला तरी त्यांनी त्याच्या खेळाला न्याय दिला असं म्हणावं लागेल. त्याची जागा घेण्यासाठी गेला एकनाथ गुंजाळ. पाहूया आता पुढच्या ह्या बॉलचा किती समाचार घेतोय आणि त्यांनी सुंदर असा तडकवण्याचा प्रयत्न केला आणि तो स्वतःची निराशा करून झेलबाद झालेला आहे. खरं तर नक्कीच एकनाथ बाद होऊन जागा घेण्यासाठी पुन्हा जातोय निखिल तांबोळी. पाहूया निखिलचा खरं तर कालचा खेळ पाहिला तर मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला आपण गौरवलेला आहे. शेवटचे 3 बॉल पाहूया संघासाठी, कुलस्वामी ब संघासाठी हे 3 बॉलचे काय संधीचं सोनं करतायत बघूया. माफ करा, 2 बॉल बाकी आहेत. नक्कीच जर सर विचार केला तर श्री कुलस्वामी चषक 2026 मध्ये हॅट्रिकची संधी साधतो का नाही बघितले जाईल हा गोलंदाज या गोलंदाजीवर. कारण की कालच्या दिवसाचा विचार केला तर कुठलाही गोलंदाज हॅट्रिकची संधी साधता आली नाही, पण ह्या गोलंदाजाला हॅट्रिकची संधी साधण्याचा पुरेपूर प्रयत्न करावे लागेल. 2 चेंडूंमध्ये 2 मोहरे बाद करण्यात यशस्वी झाला हा गोलंदाज. हॅट्रिकची संधी साधतो का नाही आणि नक्कीच प्रयत्न केला गेला होता. कार्पेट पद्धतीने टोलवला, एक धाव पूर्ण दुसरा धावसंख्येचा प्रयत्न, थ्रो सुरेख झालाय, पण जवाब एसटी रक्षण पाहायला भेटते. एसटी रक्षकाकडनं चुकी आणि रनआउटची संधी नक्कीच साधली गेली. जिथे 2 धावसंख्या होत्या, तिसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नात कुठेतरी अयशस्वी झाले खेळाडू आणि तंबूच्या रस्त्यात परत येत असताना. नाही 2 रन तिसऱ्याला आउट झाला. तिसऱ्याला आउट झाला. पण 2 रन केला, तिसऱ्याला आउट झाला. नाही धावसंख्या फळकावं लागते ती 44 धावसंख्या. शेवटचा चेंडू मार्गस्थ.
सुरेख फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. समालोचकांना दिलेले हा सन्मान आजच्या दिवसातील सुरेख फटका पाहायला भेटतोय. आणि जर सर कालच्या दिवसाचा विचार केला ना आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना तर समालोचन कक्षाला दिलेली पहिली सन्मान या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि बघता बघता धावसंख्या फळकावी लागते. 24 चेंडू आणि 50 धावसंख्या, म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने जर संघाला कुठेतरी खेळावं लागेल सांगली म्हणजेच कर्मवीर पतसंस्था या संघाला. चला नाणेफेकीसाठी पुढच्या संघाने यावे. हॅलो. यानंतरचा सामना शिवसह्याद्री आणि विशाल जुन्नर पतसंस्था. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस की बॉस मध्ये यायचंय. शिवसह्याद्रीचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण टॉस की बॉस मध्ये यायचंय. आणि विशाल जुन्नर टॉस करण्यासाठी या सामन्याचा मी विनंती करतो संस्थेचे संचालक आदरणीय श्री वरडे दादा, आपण टॉस की बॉस मध्ये यायचंय. सामना क्रमांक 15 शिवसह्याद्री पतपेढी आणि विशाल जुन्नर पतपेढी. दोन्ही कर्णधारांनी टॉस की बॉस मध्ये यायचे. संस्थेचे संचालक त्याचबरोबर कुंजाळ साहेब बाळासाहेब चव्हाण, आपणाला विनंती आहे की आपण टॉस की बॉस मध्ये यायचे. हॅलो. चला विनंती असेल कर्मवीर पतसंस्था या संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणि फलंदाजीसाठी श्री कुलस्वामी ब संघ फलंदाज श्री कुलस्वामी संघ यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आणि कर्मवीर पतसंस्था यांना विनंती असेल फलंदाजीसाठी फलंदाज पाठवून द्यावे प्लीज. विनंती असेल. शिवसह्याद्री संघाने टॉस जिंकलेला आहे आणि कुलस्वामी बॅटिंगचा चषक निर्णय घेतलेला आहे. 2026चा हा सामना जवळपास 1200 लोक ऑनलाईन ह्या सामना आपला बघतायत. 1200 प्रेक्षक आज ह्या सामन्याचं प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहताना आपण पाहतोय. सुंदर असा प्रतिसाद. मैदान सुद्धा जसं खचाखच भरलेलं आहे तसं ऑनलाईनचे प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा हा सामना खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करताना आपण पाहत आहोत. नक्कीच उपस्थित ऑनलाईन वरील सर्व क्रिकेट रसिकांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण की ही स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटते ऑनलाईनच्या माध्यमातून. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून श्री राहुल उलवेकर सर यांची WTC ही चॅनल नक्कीच आपल्याला पाहायला भेटते यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं राहुल उलवेकर सरांचा हा चॅनल याच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा 185 देशात नक्कीच पाहायला भेटते. श्री कुलस्वामी चषक 2026 पर्व 4 आणि आलेला पर्व 4मधील सर्व ऑनलाईन प्रेक्षक त्याप्रमाणे उपस्थित सर्व ग्राउंडवरील प्रेक्षक यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आभार आभार. चला विजयासाठी गरज असेल कर्मवीर पतसंस्था सांगली या संघाला 51 धावसंख्येची. म्हणजे जर कर्मवीर पतसंस्था सांगली या संघाला विजयी संपादित करायचा असेल ना तर प्रति षटकामागे 12 ते 13 धावसंख्या करणं कंपल्सरी असेल तरच हा संघ कुठेतरी या स्पर्धेत वर्चस्व गाजू शकतो. कारण की अपोजिट संघाचा विचार केला तर श्री कुलस्वामी हा संघ कुठेतरी एक सामना नक्कीच एक सामना दोन्ही संघ कुठेतरी विजय नक्कीच संपादित करत असताना दिसले होते.
भरून आण, टोपी भर, टोपीत भर, टोपीत भरायची त्याला काय. नक्कीच पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्याचा श्री गणेशा होत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून जर विचार केला तर प्रथम गोलंदाजीसाठी सज्ज झाले होते आणि पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येने श्री गणेशा होत असताना धावसंख्या 1. स्लो टाकलेला चेंडू, सूर एक चेंडू, देख ना चेंडू पाहायला भेटतोय. स्लो गतीने प्रयत्न केला होता, व्हेरिएशन पाहायला भेटला होता गोलंदाजाच्या गोलंदाजीवर, पण चेंडूचे होते समाप्ती, चेंडू तो डाट. अशा प्रकारे एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. सर कुलस्वामी ब संघाचा हा असा हरवणारी खेळाडू बनावा लागेल साहिल शिंदे. खरं तर एक नाविन्यपूर्ण अशी गोलंदाजी करतो, डावखुरा गोलंदाज आहे आणि तो त्यांनी खरं तर जोरदार असं अपील केलंय, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. परंतु मी आताच म्हटल्याप्रमाणे अगदी उत्तुंग असं मनोबल असलेला हा खेळाडू कुलस्वामी ब संघामध्ये आहे. एक सांघिक भावना निर्माण करणारा हा खेळाडू आहे. आणि नक्कीच जर फलंदाज करणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर कालच्या दिवसात सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि आताचा विचार केला तर कार्पेट पद्धतीने नक्कीच सुरेख फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. सुंदर सुंदर असा बॉल साहिलच्या माध्यमातून आपण पाहिला. सुरेख नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून केली जात आहे. षटकातला शेवटचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आपण साहिलकडनं पाहिलेली आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू साहिल यांनी टाकला आणि खरं तर आपल्या संघासाठी फार मोठं योगदान देणारा साहिल हा 6 धावा दिलेल्या आहेत आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण पाहिली. खरं तर प्रशंसन मी असं म्हणेन का पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतील त्याच्यानंतरच पुढच्या सामन्यावर त्यांची पकड निर्माण होते असं म्हणावी लागेल. नक्कीच जर सर पॉवर प्लेचा विचार केला तर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 धावसंख्या करणं कंपल्सरी असेल, कारण की त्याच प्रयत्नात कर्मवीर पतसंस्था खेळण्यासाठी निघाली होती, पण कुठेतरी खोदून काढण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाले आणि धावसंख्या फळकावं लागते. फक्त 6 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अनिकेत गायकवाड. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. अनिकेत गायकवाड गोलंदाजी मार्फत सज्ज, फलंदाजी सुरेख झाली होती आणि गोलंदाजी कशा प्रकारे करतात बघितले जाईल. अनिकेत गायकवाड स्ट्राईकला येते फलंदाज, फलंदाजी मार्फत सज्ज असताना संतोष फिरकावण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू होते डॉट. अशा प्रकारे सुरेख गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला भेटते. जर संतोषाचा विचार केला ना तर 38 सर्कलमध्ये कुठेही मारण्याची ताकद त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला भेटते, पण अनिकेताचा विचार केला तर नक्कीच त्याला अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्फतही करताना दिसतोय. सुरेख फटका, देखना फटका का होते बघितले जाईल. 1 बाउन्स अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता.
सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले क्षेत्ररक्षकाकडनं निलेशच्या माध्यमातून फलंदाजीचा विचार केला तर सुरेख फलंदाजी केली होती निलेशच्या माध्यमातून. निलेश तांबोळे सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आणि सुरेख फलंदाजी करत असताना दिसलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज अनिकेत स्ट्राईकला प्रथमच आलेला असताना सूरज सुरेख चेंडू देखना चेंडू उसळी घेत केलेला चेंडू फलंदाज सूरज याला काही कळू शकला नाही आणि चेंडूची होते समाप्ती. अशा प्रकारे विचार केला ना तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 1 आणि तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत स्लो टाकला चेंडू जोरकस मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी अयशस्वी झाला. बॅटीची कळा घेऊन गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात आणि बाद होतोय तो सौरभ ठिचे. सुंदर असा खेळ आपण ह्या कुलस्वामी ब संघाचा पाहतोय. मी प्रशासन विभागाच्या DGM बाळासाहेब चव्हाणांना समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतोय. बाळासाहेब चव्हाण आपल्याला विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्याचप्रमाणे NB चव्हाण साहेब आपल्याला मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतोय. आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुढचा चेंडू अनिकेतचा सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. नक्कीच जर विचार केला तर आता कुठेतरी आवाज बुलंद करत असताना दिसते ते कर्मवीर पतसंस्था फलंदाजी मार्फत नौका फलंदाज आला असताना पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख चेंडू देखना चेंडू चेंडूचे होते समाप्ती. अशा प्रकारे जर विचार केला ना तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे तर धावसंख्याचा विचार केला तर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 6 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 7 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद करण्यात यशस्वी झाला तो अनिकेत गायकवाड. जे संघाची सरासरीचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने संघाला खेळायचं होतं, पण कुठेतरी आता पिछाडीवर जात असताना दिसतोय तो संघ आपल्या. नक्कीच प्रशांत सर, खरं तर आताचा जो कुलस्वामी संघाचा कर्णधार खेळ करतोय किंवा या ठिकाणी ही टीम ज्या पद्धतीने खेळते कालपासून पाहिले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम खेळते, आपण त्यांच्याशी बोलूया. बाळासाहेब, काय सांगाल तुम्ही याबद्दल? 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज. उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी आपली ब संघाचे कर्णधार आणि जे खेळाडू आहेत ते खेळतायत. बॅटिंग मध्ये पण उत्कृष्ट बॅटिंग केलेली आहे आणि आता फिल्डिंग सुद्धा उत्कृष्ट करतायत. आपला जो मेन खेळाडू अनिकेत गायकवाड आणि आकाश चोपडा, त्याचप्रमाणे तांबोळी, साहिल उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. तर त्यांनाही शुभेच्छा. राहिलेल्या 2 षटकामध्ये आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी. धन्यवाद बाळासाहेब. खरं तर तुमच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय आणि चांगली कामगिरी करताना कालपासून पाहतोय, कारण कालपासूनचे सर्व सामने त्यांनी आपल्या संस्थेसाठी आणि आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेलेले आहेत. धन्यवाद बाळासाहेब. सुरेख फलंदाजी आता संतोष कुठेतरी करत असताना दिसतोय, कारण की जर विचार केला तर पूर्णपणे जबाबदारी आपल्या संघासाठी घेतो का नाही बघितले जाईल. तिसरा चेंडू घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्फत सज्ज. सुरेख चेंडू देखना चेंडू. पंचांजवळ दाद मागितले, काय होतं बघितले जाईल आणि पंचांनी ती दाद मान्य केली. मोठा मासा बळी, मछली जाल में फसते हुए
संतोष जातोय बॅक टू द पवेलियन, ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता, पूर्णपणे मॅच खेचून आणण्याची ताकद होती. त्याच फलंदाजाला जाळं विणलं गेलं गोलंदाजाने आणि एसटी रक्षकामागे पकडलेली झेल, पकडो कॅच जितो मॅच, अशा प्रकारे पकडली कॅच आणि संतोष सारख्या फलंदाजाला केलं बाद. बॅक टू द पवेलियन जात असताना संतोष त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजासाठी सज्ज होतोय तो अभिषेक. कशा सामन्यावर प्रकारे कुलस्वामी कामगिरी संघाची करतोय कुठेतरी- बघितलं जाईल अभिषेक. या सामन्यावर कुलस्वामी संघाची कुठेतरी पकड निर्माण झाली असं म्हणावं लागेल आणि खरोखर त्यांचे जे मार्गदर्शक बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करून पुढचा त्यांनी गडी बरोबर बाद केले असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे व्हाईस कोच NB चव्हाण साहेब याबद्दल काय बोलतात आपण पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी 2 दिवस झाले, कालपासून चालू आहे आणि सर्व खेळाडूंनी प्रत्येकाने आपापलं योगदान प्रत्येकाच्या परीनं आणि संघर्ष करून योगदान दिलेलं आहे आणि विजयश्री खेचून आणलेली आपापल्या संघासाठी. या सर्व खेळाडूंना मी पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच विजयश्री खेचून आणावी आपल्या संघासाठी, अशा सर्व परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. सुरेख फटका लगावला गेला आहे लेफ्ट हँड बॅट्समॅनच्या माध्यमातून. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेलगत 4 धावसंख्येमध्ये. जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावं लागते ती 21. उर्वरित 8 चेंडू आणि जर विजयाचा शिक्कामोर्तब करायचा असेल तर विजयासाठी नक्कीच मोठी मजल पुन्हा एकदा मारावी लागेल. फलंदाजीसाठी फलंदाज अभिषेक सज्ज झालाय. चांगली बॅट, 8 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. फिरकावलाय, लाजवाब फटका, लाजवाब स्ट्रोक पाहायला भेटतोय. चेंडू जाते पुन्हा एकदा बॅक टू बॅक, दुसरा चौकार तो जातोय अभिषेकच्या माध्यमातून. लाजवाब फलंदाजी पाहायला भेटते. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा स्क्रीन बोर्ड हलटं ठेवण्याचं काम अभिषेकच्या माध्यमातून पाहायला भेटते. धावसंख्या 25. विजयासाठी गरज असेल 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची. 7 चेंडू आणि 26 धावसंख्या म्हणजेच हा चेंडू खूप निर्णायक असेल मॅडम. ह्या चेंडूला जर मोठा फटका आला ना तर मॅच बनू शकते. आणि गोल लपक लिया गुरु वहां पे, वो बिखर गई गिल्ली, उखड़ दिया झंडा. आज एक बड़ी मछली जाल में विकेट ले लिए वहां पे. नक्कीच सुरेख समालोचक आहे आपल्या जवळ आहेत. एक नक्कीच समालोचकाची भूमिका पार पाडण्यासाठी आपल्याला आजच्या दिवसामध्ये NB चव्हाण सर, प्रसिद्ध गाडा मालक नक्कीच पाहायला भेटतात. SB चव्हाण साहेब. जर विचार केला तर बैलगाडी शर्यतीतील एक नावाजलेले चव्हाण सर नक्कीच आपल्याला जुळताना दिसतील. कारण की ज्यावेळी जुन्नर सारख्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो TV मध्ये आणि नक्कीच त्याचा आस्वाद घेत असतो TV मधून. पण आजच्या दिवसात चव्हाण सर आपल्याला इथे नक्कीच त्याचा लाईव्ह प्रेक्षेपण नक्की त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. पुन्हा एकदा जोडूया स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असताना पंचांचा इशारा काय होते, पण फलंदाजाने हा चेंडू नक्कीच टोलवलाय सर. नो मॅन्स लँड्स मध्ये पडलेला हा चेंडू, पंचांचा इशारा नो +2 अशा प्रकारे 3 धावसंख्येमध्ये पर सर. होणारा चेंडू फ्री हिट असेल. कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जाईल या फ्री हिटच्या चेंडूवर. फलंदाज मार्कस, फलंदाज खराब खराब लय खराब दिशा आणि चेंडू जातोय वाईटच्या दिशेने.
सर 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. चव्हाण सर. 6 गेंद और 22 रन की जरूरत. उड़ा दिया हवा में, देखिए लपक लिया. लपक लिया वहां पे. पण सर विचारला चेंडू तर हातात. हा फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूला फक्त रनआउटची संधी असते. झेल पकडली पण त्या झेलचा काही उपयोग होऊ शकला नाही. नक्कीच चव्हाण सर पुन्हा एकदा आपण जोडूया. ओहो, अच्छी गेंद. सिर्फ एक रन और दूसरा रन चुराने की कोई गुंजाइश नहीं वहां पे. सुरेख चेंडू टाकला होता. नक्कीच फ्रीडच्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी त्या चेंडूला एक धावसंख्या आली पाहायला भेटली आणि धावसंख्या फळकावं लागते आतापर्यंत 30. सुरेख चेंडू देख ना चेंडू. अच्छी गेंद. समझ नहीं पाए बैट्समैन वहां पे, चकमा दे दिया. सुरेख चेंडू फेकला गेला. डॉट चेंडूची समाप्ती येथे होत असताना गोलंदाजी मार्गपद गोलंदाज शुभम सज्ज झालाय. सुरेख लाजवाब. वापिस अच्छी गेंद. सुरेख गोलंदाजी करत असताना रोखून ठेवले ते. आता पाहिलं तर कर्मवीर पतसंस्था सांगली या संघाला पूर्णपणे वर्चस्व आता गाजवत असताना दिसतोय. सर श्री कुलस्वामी ब हा संघ जर कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा विचार केला ना तर कुलस्वामी ब हा संघ कुठेतरी सामना खेचून आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. झेलची संधी. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडनं. जिथे 4 धावसंख्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा पण तिथे फक्त 2 धावसंख्या पाहायला भेटल्या. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आणि 2 धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फळकावं लागते ती आतापर्यंत 32 धावसंख्या. सुरेख फटका. देख ना फटका. चेंडू जाते आउट ऑफ द पार. चव्हाण सर काय बोलायला फटक्याबद्दल. एकदम सुरेख असा फटका, उत्तुंग असा षटकार मारलेला आहे, परंतु थोडासा उशीर झालेला आहे मला असं वाटतं. नक्कीच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. म्हणजेच श्री कुलस्वामी ब हा संघ नक्कीच विजय संपादित करत असताना दिसला आणि कर्मवीर पतसंस्था या संघाने या स्पर्धेत पूर्णपणे प्रयत्न केल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. कुठेतरी या स्पर्धेत पुन्हा एकदा आपण रुजूया.